नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण याआधी तुम्हाला सांगितलेलं होतं की जानेवारी महिन्याचे पैसे जे आहेत तर ते कधी येणार आहे. आज देखील आपण पुढील माहिती पाहणार आहोत की जानेवारी महिन्याच्या पैशांची अपडेट कुठपर्यंत आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे याआधी आपण सांगितलेलं होतं की तुम्हाला निवडणुकीआधी आणि जे आहे तर ते मकर संक्रांतीनिमित्त अनुदान तुमच्या खात्यात जमा केले जाणार आहे, परंतु असे काहीही झालेले नाही. ते का झालेले नाही हे देखील सांगणं आमचं कर्तव्य आहे, कारण आम्ही तुम्हाला सांगितलेलं होतं की मकर संक्रांतीच्या आसपास जे तर ते अनुदान जमा होईल. तर ते का अनुदान जमा झालेले नाही याची देखील माहिती जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे. तसेच शासनाकडून काही नोटीस आलेले आहे का, आपल्याला आता काय करायचं आहे जेणेकरून जानेवारी महिन्याचे अनुदान तुमच्या खात्यात जमा होईल याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत अपडेटला जे आहे तर ते मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, जानेवारी महिन्याचे अनुदान जे आहे तर ते मकर संक्रांतीच्या आसपास किंवा निवडणुकीआधी तुमच्या खात्यात का जमा झाले नाही. मी स्वतः तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला पैसे जमा होणार आहे आणि अशी परिस्थिती देखील होती आणि आमच्याकडे माहिती देखील उपलब्ध होती, परंतु ते का जमा झाले नाही. तर बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे तर ते 13 तारखेला जमा होण्यास सुरुवात झालेली होती. त्याचबरोबर 14 तारखेला देखील काही लाडक्या बहिणींना अनुदान आलेले होते आणि त्याचबरोबर 15 तारखेला जे आहे तर ते मतदान होते. त्यामुळे 15 तारखेला लाडक्या बहिणींना अनुदान जमा झालेले नव्हते. 13 आणि 14 तारखेला अनुदान जमा झाले. मग आता एकच दिवस उरलेला होता, तारीख 15. तर 15 तारखेला निवडणूक असल्याच्या कारणामुळे त्या दिवशी जे आहे तर ते अनुदान जमा झालेले नाही. त्याचबरोबर दुसरं कारण असं आहे की लाडकी बहीण योजना या योजनेला पैसे दिल्यानंतर राहिलेला फंड जो आहे तर तो निराधारांना द्यायचा, अशा पद्धतीचं काम जे आहे तर ते कुठेतरी चालू होतं, परंतु फंड जो आहे तर तो उरलेला नाही. जेवढा फंड पाहिजे होता, कारण आता पूर्वीप्रमाणे नाही, 2500 रुपये झाल्यापासून निराधारांचा फंडमध्ये देखील वाढ झालेली आहे. जवळजवळ 30 ते 35% जास्त फंड जो आहे तर तो निराधार योजनेला आता लागत आहे, जेव्हापासून 2500 रुपये झालेले आहे तेव्हापासून. त्यामुळे हा फंड न पुरल्यामुळे म्हणजे जे पैसे होते तर ते पूर्ण झालेले नाही, म्हणजे सर्वांना पैसे मिळाले नसते आणि त्या कारणामुळे जे आहे तर ते तुम्हाला निवडणुकी आधी किंवा मकर संक्रांतीच्या आसपास अनुदान येऊ शकले नाही. परंतु यावर काम चालू होते. 4 तारखेला 5 तारखेला काही लोकांचे डिटेल्स जे आहे तर ते अपडेट करण्यात आलेले आहेत, जसं मी आधी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे, आणि त्यानुसार आता तुम्हाला अनुदान जे आहे तर ते 26 तारखेच्या पुढे याची आणखी प्रोसेस सुरू होणार आहे. 26 तारखेच्या पुढे प्रोसेस सुरू होणार आहे अशी माहिती मिळालेली आहे. कोणत्या तालुक्यात काय परिस्थिती आहे, काय आहे याविषयीची माहिती आपण पुढे पाहणारच आहोत, कारण सध्याच जे आहे तर ते पूर्ण माहिती आमच्याकडे उपलब्ध नव्हती, म्हणजे आता नाही आहे की कोणत्या तालुक्यात प्रोसेस सुरू आहे नाही आहे याची माहिती पूर्ण उपलब्ध नाही आहे. परंतु काही तालुक्यांमध्ये 4 आणि 5 तारखेला जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणे डिटेल्स अपडेट करण्यात आलेले आहे आणि हे सरकारने मागवलेले होते कशासाठी, तर जानेवारीचे अनुदान देण्यासाठी. परंतु पैसे न पूर्ण झाल्यामुळे, म्हणजेच फंड न पुरल्यामुळे, तसेच तारीख देखील निघून गेल्यामुळे ते अनुदान तुमच्या खात्यात येऊ शकले नाही. ठीक आहे, आता ही होती आजची महत्त्वपूर्ण माहिती, परंतु तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची देखील उत्तरे देणं हे आपलं प्राथमिक कर्तव्य आहे. त्यामुळे तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आता आपण जाणून घेऊया. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आपण बघूया कुणाचा आहे. श्याम अपूर्व असं त्यांचं नाव दाखवत आहे. त्यांचा आजचा पहिला प्रश्न आहे, मला अजूनही 2500 रुपये मिळालेले नाही, फक्त 1500 रुपयेच मिळालेले आहे. UDID सर्टिफिकेट तहसीलमध्ये दिले आहे नोव्हेंबर 2025ला, तरी देखील मला 2500 रुपये मिळालेले नाही. तर तुमचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे की तुम्ही नोव्हेंबर महिन्यातच जे आहे तर ते सर्टिफिकेट देऊन तुम्हाला जे आहे तर ते अद्यापही 2500 रुपये मिळालेले नाही. आता याच्या मागचे कारण काय आहे ते श्यामजी मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जेव्हा सर्टिफिकेट दिले तेव्हा त्यांनी कदाचित सर्टिफिकेट घेऊन ठेवून दिले असावे, म्हणजे ते व्हेरीफाय केले नसावे, हे एक कारण असू शकतं. कारण फक्त सर्टिफिकेट घेऊन नाही तर सर्टिफिकेट व्हेरीफाय करून वेबसाईटवरती देखील डिटेल्स अपडेट करावे लागतात आणि हे गरजेचं आहे. आता तुमचा तालुका कुठला आहे ते तुम्ही लिहिलेलं नाही, तर आम्ही माहिती योग्य ती देऊ शकलो असतो. तर बघा,
तुम्ही आता काय करायचं आहे, जर तुम्हाला या महिन्यात देखील अनुदान 2500 आले नाही तर तुम्ही तहसीलमध्ये जाऊन त्यांच्याकडून तुमची नोंद दिव्यांग या कॅटेगरीमध्ये करून घ्या आणि त्यांना परत सर्टिफिकेटची झेरॉक्स जी आहे तर ती UDIDची किंवा सर्टिफिकेटची आणि आधार कार्डची द्या आणि वेबसाईटवरती ते तुमचं नाव जे आहे तर ते अपडेट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला वाढीव अनुदान येईल. किंवा या महिन्यामध्ये देखील काही लोकांचं जे मी सांगितलं 4 आणि 5 तारखेला सरकारने माहिती मागवलेली होती त्यानुसार अपडेशन झालेलं आहे आणि त्यामध्ये तुमचं नाव जर आलेलं असेल तर तुम्हाला जानेवारीचे अनुदान 2500 येईल. कारण नोव्हेंबरचे डिटेल्स अपडेट झाल्यानंतर जर तुम्ही डॉक्युमेंट्स दिलेले असतील तर तुम्हाला त्या महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये तुम्हाला अनुदान वाढीव आलेलं नाही. ठीक आहे. डिसेंबरचं अनुदान जे आहे तर 3 आणि 4 तारखेला आत्ताच आलेलं आहे, 3 तारखेलाच आलेलं आहे. त्यामुळे ते डिसेंबर मध्ये जेव्हा अपडेट झाले म्हणजे नोव्हेंबरमध्ये जेव्हा अपडेट झाले त्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट्स दिले असावे, त्या कारणामुळे तुम्हाला ते अनुदान आलेलं नाही. ठीक आहे. आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. पुढील प्रश्न जो आहे तर तो बऱ्याच लाभार्थ्यांचा आहे. सर पोर्टल कोणतं आहे, म्हणजे पोर्टल जे आहे तर ते कुठलं पोर्टल आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो, जर डिटेल्स चेक करायचे असेल तर SAS महाराष्ट्र असं तुम्ही लिहिलं तर तुम्हाला ते डिटेल्स जे आहेत तर ते शो होतील की संजय गांधी निराधार योजना. तिथे लाभार्थी स्थिती यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा, त्यानंतर OTP, त्यानंतर कॅप्चा टाकून तुम्ही तुमचे डिटेल्स जे आहेत तर ते मिळवू शकता. आता वेबसाईट सध्याला चालू आहे. तर बऱ्याच लाभार्थ्यांकडून हा देखील प्रश्न विचारला जात होता की सर पोर्टल कुठलं आहे, कृपया कळवा. तर SAS महाराष्ट्र असं त्या पोर्टलचं नाव आहे. तर बघा, पुढील काही लाभार्थ्यांकडून प्रश्न विचारला गेलेला आहे. सर लास्ट टाईमच्या कंटेंटचे उत्तर सांगा ना आता. होय, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला जे आहे तर ते आम्ही काही प्रश्न विचारू आणि त्यानुसार तुम्हाला अनुदान देण्याचा प्रयत्न करू. तर त्यामध्ये अद्याप कुणाचंही उत्तर जे आहे तर ते योग्य आलेलं नाही आहे. त्यामुळे जे आहे तर ते आपण जर कुणाचं उत्तर योग्य आलं असेल तर ते आमची टीम चेक करेल. सध्या तरी नाही आलेलं आहे, परंतु जर कुणाचं आलेलं असेल तर ते आमची टीम चेक करेल आणि त्यानुसार तुम्हाला अनुदान म्हणता येणार नाही, तुम्हाला जे आहे तर ते छोटंसं गिफ्ट जे आहे तर ते आमच्या टीमनुसार, अल्गोरिदमनुसार, म्हणजे आमच्याकडे जी टीम आहे त्यानुसार ते डिसाईड करतील आणि तुम्हाला जे आहे तर ते मदत केली जाईल. तर त्याबद्दल देखील काही काळजी करू नका. पुढे प्रश्न कसे विचारता येईल, कशा पद्धतीने विचारता येईल, काय करता येईल याचं देखील नियोजन जे आहे तर ते आम्ही करत आहोत आणि पुढे देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाईल आणि थोडी ना थोडी मदत तुम्हाला करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच आपण थांबूया, कारण काही प्रश्न आहेत परंतु ते स्क्रीनवरती मला शो होत नाही आहे. तर उर्वरित प्रश्न आणि माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. आजच्या पुरते एवढंच की अनुदान जे आहे तर ते तुम्हाला मकर संक्रांतीच्या आसपास का आलेलं नाही किंवा निवडणुकीआधी का आलेलं नाही त्याचं कारण देखील आपण सांगितलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची देखील उत्तरे सांगितलेली आहे. त्याचबरोबर अनुदान वितरणाची प्रक्रिया किंवा पुढील महिन्याचे अनुदान जे आहे तर ते येत्या 26 तारखेपासून त्याचं काम जे आहे तर ते सुरू होणार आहे अशी देखील माहिती आता मिळत आहे. तालुका वाईज त्याचबरोबर जिल्हा विभाग याची जी माहिती आहे तर ती आपण पुढे माहिती घेतल्यानंतर त्या माहितीला कलेक्ट करून एकत्र करून तुमच्यापर्यंत पोहोचू. चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.